सर्व आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे उपनेते नितीन बामगुडेजी, उपनेते साजन पाचपुते, आज या मातोश्री आपल्या एक जबरदस्त असा पक्षप्रवेश होतो आहे। आतापर्यंत पक्षप्रवेश खूप झाले, मोठ्या मोठ्या लोकांचे झाले, राजकारण्यांचे झाले, अभिनेत्यांचे झाले, पण आज देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। चंद्रहार पाटील हे यांनी कुस्तीचं मैदान गाजवलंय। सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी कुस्ती लोकप्रिय केली। चंद्रहार हे कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत आणि असा हा चंद्रहार आज शिवसेनेकडे आलेला। अच्छा, ते खासदारकी लढायला आलेत। तर अशा हा चंद्रहार आज शिवसेनेच्या कुटुंबात सामील होते। शिवसेनेचं कुटुंब फार मोठं आहे आणि चंद्रहाराची गदा ही आता शिवसेनेच्या मशाली बरोबर या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। मी माननीय उद्धवजींना विनंती करेन की चंद्रहार यांच्यासारखे तरुण पहलवान आणि त्यांच्या बरोबरच्या आपण सगळे त्यांचे समर्थक हे आजपासून शिवसैनिक झालेला लक्षात घ्या। चंद्रहारला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवणार उद्धव साहेब। आता कोणी रोखू शकत नाही। आपली मगाशी काय घोषणा होती, आपकी बार मी आता चंद्रहार आपलं मनोगत व्यक्त करतो। आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, बानवडे पाटील, उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक, आज मला मनापासून आभार मानायचे। एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या दृष्टीनं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल खरोखर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब। आज कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला
बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे. मी आज जास्त काही बोलणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्यात. पण मी साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल आज महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला हा पहिला निकाल असेल. तेवढंच मी तुम्हाला आज वचन देतो. आणि मला खरोखर एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं, त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला गदा सपोर्ट करण्याची मी इच्छा व्यक्त करतो. आपण ज्यावेळी तेवढी विनंती करतो.